हॅलो विद्यार्थी मित्रांनो, त्याच्या पाठीमागच्या लेक्चरला आपण फोर्सेस ॲक्टिंग ऑन वायर कॅरिंग करंट आणि त्याच्यामधले 3 सब पॉईंट जे आहेत ते आपण बघितले. ते स्ट्रेट वायर असेल तर, आर्बिटरीली शेप्ड वायर असेल तर, आणि क्लोज्ड लूप असेल आणि ती जर एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डमध्ये आपण ठेवत असू तर त्याच्यावरती ॲक्ट होत असणारा फोर्स किती असतो तो आपण पाहिला होता. बरोबर. आता याच्या पुढचा जो पॉईंट आपल्याला या ठिकाणी बघायचा आहे तो म्हणजे टॉर्क ऑन अ करंट लूप. एखादी करंट कॅरिंग लूप जर तुम्ही एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डमध्ये ठेवत असाल तर त्या कॉइलवरती ऍक्ट होत असणार टॉर्क किती असते ते आपल्याला काय करायचं या ठिकाणी काढायचं. म्हणजे या पद्धतीने एक कॉइल आता इथं बघा फिगर ए फिगर जर तुम्ही बघितली तर हे नॉर्थ आणि साऊथ पोल्स आहेत. याच्यामध्ये एक रेक्टँग्युलर शेप मधली कॉइल आपण या ठिकाणी काय केलेली आहे ठेवलेली आहे. ओके. याच्यामधलं जे फील्ड असणार आहे मॅग्नेटिक फील्ड ते युनिफॉर्म असेल. आता ती कॉइल कशा पद्धतीने ठेवल्या तर त्या कॉइलच्या ए बी आणि सी डी ह्या दोन ज्या साइड्स आहेत त्या एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डला परपेंडिक्युलर दिसतात आपल्याला, आणि बी सी आणि ए डी ह्या ज्या आहेत त्या पॅरलल डिस्प्लेस्ड पोझिशन मध्ये जाईल. त्यावेळेस ह्या बी सी आणि ए डी ह्या ज्या साइड्स आहेत त्या ठराविक अँगल करतील. ते आपण पुढच्या फिगर मध्ये काय केलेलं आहे दाखवलेलं आहे. आता या कॉइल मध्ये जर आपण याचा लॅटरल व्ह्यू घेतला तर तो आपल्याला असा मिळेल. आता हे जे डॉटेड आणि सर्कल दाखवले दिस इज द मॅग्नेटिक फील्ड परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ द ब्लॅकबोर्ड डायरेक्टेड आउटवर्ड. आणि त्याच्यामध्ये ही कॉइल आपण ठेवल्या ए बी सी आणि डी एवढी लेंथ असणार. याच्यामध्ये ए बी ही जी लेंथ आहे ती आपण L1 न डिनोट करतोय लक्षात घ्या. बरोबर. ही जी आणि इथून C2B यांच्यामधली जी लेंथ आहे ती आपण L2 ने या ठिकाणी काय करतोय डिनोट करतोय. BC ची लेंथ आहे इथं दाखवले बघा. BC ही लेंथ जी आहे ती आपण L2 ने या ठिकाणी डिनोट करतोय. आता ह्या दोन्ही साइड ह्या प्रत्येक साइड वरती म्हणजे AB जी साइड आहे त्याच्यावरती ऍक्ट होत असणारा फोर्स असणार आहे F1 बार एवढा. इथं आपण जो दाखवला तो हा F1 बार, आणि हा जो असेल CD साइड वरती ऍक्ट होत असणारा तो फोर्स असणार आहे F3 बार. त्याच्यानंतर ना BC बार वरती ऍक्ट होत असणारा फोर्स जो आहे तो आपण F2 बार F4 बार ने दाखवलाय, आणि AD या साइड वरती ऍक्ट होत असणारा फोर्स जो आहे तो F2 बार ने आपण या ठिकाणी दाखवलेला आहे. या हा F2 बार हा F4 बार ने पण तुम्ही काय करू शकता दाखवू शकता. हे दोन्ही इक्वल फोर्सेस असतात आणि एकाच लाईन वरती एकमेकांच्या अपोजिट डायरेक्शन मध्ये ऍक्ट होतात, आणि त्याच्यामुळे ते दोन्ही एकमेकांना काय होतात कॅन्सल झालेले आपल्याला या ठिकाणी फोर्स पाहायला मिळतात. Therefore the force F4 bar on side 4 BC या साइड वरती ऍक्ट होत असणार. आता याच्यामध्ये ऍक्च्युअली पुस्तकात काय केलंय हे फर्स्ट घेतले ही साइड, ही सेकंड घेतली ही थर्ड घेतली आणि ही फोर्थ घेतली. त्याच्यामुळे इथला फोर्स F1 बार ने दाखवलाय आणि या ठिकाणचा जो आहे तो F3 बार ने दाखवलाय. कसं आहे आपण दाखवू शकतो मॅग्निट्यूड सेमच असते, फक्त ऍक्ट होण्याच्या डायरेक्शन तेवढ्या वेगवेगळ्या असतात. तर हे F2 बार आणि F4 बार हे दोन्ही जे आहेत ना ते एकमेकांच्या अपोजिट डायरेक्शन मध्ये ऍक्ट होतात. आता या साइड वरती कोणत्या BC या साइड वरती ऍक्ट होत असणारा जो फोर्स असणार आहे F4 बार तो एन कॅपच्या डायरेक्शन मध्ये असतो, आणि हा जो फोर्स आहे F4 बार हा किती असतो तर F4 बार इज इक्वल टू त्या साइड मधनं फ्लो होणारा करंट आपण तो कशाने दाखवतोय I ने डिनोट करतोय. त्याच्यानंतर ना ज्या साइड वरती ऍक्ट होतोय त्याची लेंथ किती आहे ती या ठिकाणी L2. बरोबर. एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डचं मॅग्नेटिक इंडक्शन किती आहे या ठिकाणचं B एवढा आहे, आणि साइन ऑफ अँगल बिटवीन L बार अँड B बार असतो तो या ठिकाणी किती अँगल आहे बघा. ही लेंथ असेल आणि हा जर B बार असेल तर त्यांच्यामधला अँगल असणार आहे इट इज 90 डिग्री मायनस थीटा. बरोबर. हा जो इथला अँगल आहे तो आपण या ठिकाणी हा थीटा आहे, याचा अर्थ इथून इथपर्यंतचा 90 वजा काय असणार आहे थीटा असणार आहे, आणि हा एवढा असेल. बरोबर. आता एवढाच फोर्स आपल्याला या AB या साइड वरती पण ऍक्ट झालेला पाहायला मिळतो, आणि दोन्ही फोर्सेसची मॅग्निट्यूड जे आहेत ते कसे असतात सेम असतात. म्हणजे F2 बार जर तुम्ही काढला F2 तर तो सुद्धा I × L2 × B × साइन ऑफ 90 डिग्री मायनस थीटा एवढाच असतो, आणि दोन्हींच्या लाईन ऑफ ऍक्शन ऑफ फोर्स जे आहेत त्या एकमेकांच्या अपोजिट डायरेक्शन मध्ये आणि अलॉंग द सेम लाईन वरती एकमेकांच्या अपोजिट डायरेक्शन मध्ये असतात. त्याच्यामुळे हे दोन्ही फोर्सेस म्हणजे F2 बार आणि F4 बार हे दोन्ही फोर्सेस एकमेकांना काय करतात बॅलन्स करतात. आता राहिलेल्या ज्या दोन साइड आहेत कोणत्या CD आणि AB या साइड वरती ऍक्ट होत असणारे फोर्सेस किती असतात तर त्या साइड मधून फ्लो होणारा करंट तो I एवढा असेल.
त्या साईडची लेंथ किती आपण दाखवलं या ठिकाणी L1 इंटू मॅग्नेटिक इंडक्शन B इंटू साइन ऑफ. आता ह्या दोन्ही साईड ज्या आहेत ते मी अगोदर सांगितलं तुम्हाला, या दोन्ही साईड इथं ज्या दिसतात त्या एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डला कशा असतात, परपेंडिक्युलर असतात. म्हणजे त्यांची जी लेंथ आहे ती मॅग्नेटिक इंडक्शनला परपेंडिक्युलर असते आणि त्याच्यामुळे L1 बार आणि B बार यांच्यामधला जो अँगल आहे तो किती होतो 90 डिग्री होतो आणि साइन 90 डिग्रीची किंमत 1 असते. त्याच्यामुळे हा फोर्स आपल्याला मिळतो I इंटू L1 इंटू B. समजा हा मी F1 बार ने या ठिकाणी डिनोट केला. फोर्स ड्यू टू मॅग्नेटिक फील्ड ऍक्टिंग ऑन साइड AB. त्याच पद्धतीनं फोर्स ड्यू टू मॅग्नेटिक फील्ड ऍक्टिंग ऑन साइड CD हा सुद्धा किती असतो, इट इज आल्सो इक्वल टू, तो मी कशाने दाखवलं समजा हा इथला F3 बार ने आपण डिनोट केला, हा F1 बार ने आपण दाखवला, तर हा सुद्धा किती मिळतो आपल्याला ILB. म्हणजे सेम मॅग्निट्यूडचे दोन्ही फोर्सेस असतात. परत हे आता ह्याच्यातला F1 बार मी इकडे दाखवलाय हा बरोबर इकडं, आणि F2 बार जो आहे तो इकडं, दोन्हीचं मॅग्निट्यूड सेम आहे त्याच्यामुळे FM बारच लिहिले. या लेंथ वरती तो ऍक्ट होणार आहे बरोबर. या लाईनच्या अलॉंग म्हणजे ही जी लाईन आहे ना BC बरोबर, BC च्या मध्ये ही जी लाईन येते त्याच्या अक्रॉस हे टॉर्क ऍक्ट. दोन्ही बघा इक्वल मॅग्निट्यूडचे फोर्स आहेत एकाच कॉइल वरती दोन वेगवेगळ्या पॉइंटला एकमेकांच्या अपोजिट डायरेक्शन मध्ये ऍक्ट होत आहेत. म्हणजे दे प्रोड्यूस कपल अँड कपल प्रोड्युसेस प्युअरली रोटेशनल मोशन. त्याच्यामुळे ही कॉइल जी आहे ती आपल्याला अशी रोटेट झालेली काय होते पाहायला मिळते. आता हे जे टॉर्क आहे ह्या दोन्ही फोर्सेस मुळे क्रिएट होणार ते टॉर्क किती असते, तर त्या टॉर्कचा फॉर्म्युला आपल्याला लिहिता येतो. टॉर्क इज इक्वल, टॉर्कचा फॉर्म्युला काय आपला, इट इज द प्रॉडक्ट ऑफ force, magnitude of force and the perpendicular distance from the axis of rotation. आता इथून इथपर्यंतची लेंथ आहे L2, हे त्याच्या सेंटरला आहे म्हणजे इथून इथपर्यंतची लेंथ असणार आहे L2/2 आणि हे असणार आहे L2/2. पण ते आपण हाफ हाफ घेऊ शकत नाही. का नाही घेऊ शकत बघा, इट इज द परपेंडिक्युलर डिस्टन्स. त्याच्यामुळे हे डिस्टन्स L2/2 असणार आहे. B2 इथं समजा मी O म्हटलं तर हे डिस्टन्स L2/2 असणार आहे. पण हे डिस्टन्स जे आहे ते परपेंडिक्युलर डिस्टन्स असते. ओके, हे काय परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे, ही लाईन ऑफ ऍक्शन ऑफ फोर्स आहे आणि त्याचं परपेंडिक्युलर डिस्टन्स या ऍक्सिस पासून म्हणजे या ऍक्सिस भोवती ती कॉइल रोटेट होणार आहे त्याच्यापासूनचं परपेंडिक्युलर डिस्टन्स म्हणजे हे असते. आता हा अँगल थीटा असेल तर साइन थीटा बरोबर लगतची बाजू भागिले कर्ण होईल आणि त्याच्यावरून आपल्याला ह्या साइडची जी किंमत आहे ती मिळते, इट इज L/2 इंटू साइन ऑफ थीटा. आणि त्याच्यामुळे फोर्सचं मॅग्निट्यूड या ठिकाणी आपल्याला इथं I इंटू L1 इंटू B इंटू काय लिहिणार मी L2 डिवायडेड बाय 2 इंटू अँगल किती असणार आहे या ठिकाणचा साइन ऑफ थीटा. ओके, हे एका फोर्स मुळे झालं. त्याच पद्धतीनं या फोर्स मुळे ऍक्ट होत असणारं टॉर्क ह्याच्यात ऍड होईल म्हणजे प्लस परत काय होणार आहे I इंटू L1 इंटू B इंटू L2 डिवायडेड बाय 2 इंटू साइन ऑफ थीटा. ओके, हे L2/2 आणि L2/2 म्हणजे फक्त L2 झालं. हे सर्व कॉमन निघतं म्हणजे टोची किंमत काय मिळेल बघा I L1 B इंटू इथं होईल L2/2 प्लस L2/2 म्हणजे 2L2/2, 2 ला 2 कॅन्सल होईल आणि हे साइन थीटा आहे तसं राहील म्हणजे साइन ऑफ थीटा. आता हेच मला जरा रिअरेंज करून घ्यायचं आहे. तो इज इक्वल टू I इंटू B इंटू L1 इंटू L2 होणार आहे. L1 मल्टिप्लाइड बाय L2 इंटू इथं काय असणार आहे साइन ऑफ थीटा. आता L1 मल्टिप्लाइड बाय L2 म्हणजे ह्याची लेंथ मल्टिप्लाइड बाय ब्रीथ झाली. लेंथ मल्टिप्लाइड बाय ब्रीथ म्हणजे ही जी कॉइल आहे ना त्या कॉइलचा काय होणार आहे एरिया. त्याच्यामुळे याच्यासाठी मी लिहू शकतो A, दॅट इज IBA. A म्हणजे काय आहे, इट इज L1 मल्टिप्लाइड बाय L2 दॅट इज द एरिया ऑफ द लूप. ही जी लूप आहे त्याचा एरिया आपल्याला या पद्धतीने दाखवता येतो इंटू हे साइन थीटा आहे तसं लिहितो. आता हे एवढं टॉर्क ऍक्ट होणार आहे ह्या कॉइलवरती. एक टर्न आहे त्या कॉइलला. जर 2 टर्न्स असतील तर 2 टाइम्स होईल बरोबर. 3 टर्न्स असतील ह्या कॉइलला असे 3 वेटोळे असतील तर 3 टाइम्स एवढं टॉर्क ऍक्ट होईल. 4 असतील तर 4. समजा या कॉइलला n नंबर ऑफ टर्न्स असतील तर त्या कॉइल वरती ऍक्ट होत असणार टॉर्क टो डॅश मध्ये दाखवलं तर तो किती असणार आहे n इंटू t टो बरोबर. therefore n इंटू टो ची किंमत आहे माझ्याकडे NIBA इंटू साइन ऑफ थीटा. ओके, and this is the expression for the torque on a current loop. एखादी करंट लूप असेल तर त्या करंट लूप वरती ऍक्ट होत असणार टॉर्क जे ते किती असते NIBA साइन ऑफ थीटा. आपल्याला ते काय करता येतं दाखवता येतं. ओके, दिस इज ऑल अबाउट द टॉर्क ऑन अ करंट लूप. ह्या 3 डायग्राम आहेत आणि हे त्याचं छोटंसं डेरिवेशन आहे. आता हे जे
टॉर्क आपण पाहिलं ना, याच्यावरतीच आपल्याला पुढचा जो पॉईंट आहे तो या ठिकाणी काय करायचा आहे, पाहायचा आहे, आणि तो म्हणजे मूव्हिंग कॉईल गॅल्व्हनोमीटर. काय आहे तो आपण पाहूया. याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलं की टॉर्क ऍक्टिंग ऑन अ करंट लूप. एखादी करंट कॅरिंग लूप जर आपण एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डमध्ये ठेवली, युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्डमध्ये, तर त्याच्यावरती ऍक्ट होत असणारं टॉर्क किती आहे ते आपण पाहिलं होतं. आता नेक्स्ट पॉईंट जो आपल्याला पाहायचा आहे तो म्हणजे मूव्हिंग कॉईल गॅल्व्हनोमीटर, म्हणजेच MCG. ओके, M stands for moving, C stands for coil and G stands for galvanometer. MCG stands for moving coil galvanometer. आता याचं कन्स्ट्रक्शन काय आहे, वर्किंग काय आहे, आणि याचं जे प्रिन्सिपल आहे phi is proportional to I, ते आपल्याला त्याचा प्रूफ या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, पाहायचं आहे. तर तो आपण या ठिकाणी पाहूया. आता याचं कन्स्ट्रक्शन डायग्राम बघा पहिल्यांदा याच्यामध्ये. तर हे नॉर्थ आणि साऊथ हे दोन कॉन्केव्ह पोल पीसेस असतात. लक्षात, इथं ते कॉन्केव्ह दिसत नाही, या ठिकाणी दाखवलेत पहा. हे जर तुम्ही पाहिलं तर हे कॉन्केव्ह पोल पीसेस आहेत, नॉर्थ आणि साऊथ. याच्यामध्ये ही कॉईल जी आहे ती ठेवलेली असते. आता ही कॉईल सस्पेंड केलेली असते किंवा पायवोट केलेली असते. मूव्हिंग कॉईल आहे, लक्षात ठेवा. मूव्हिंग कॉईल गॅल्व्हनोमीटर म्हणजे कॉईल मूव्ह होऊ शकते. एका आयर्न कोअर, जो सिलेंड्रिकल फॉर्मर आहे, हा जो दाखवला या ठिकाणी तो सिलेंड्रिकल फॉर्मर, दिस इज कॉल्ड ॲज आयर्न कोअर. स्टेशनरी असतो हा. त्याच्या भोवती ही जी कॉईल आहे ती काय केलेली असते, सस्पेंड केलेली असते किंवा पायवोट केलेली असते, ज्याच्यामुळे ती काय होऊ शकते, मूव्ह होऊ शकते. ह्या कॉईलचे एक टर्मिनल जे आहे ते वरती सस्पेंड केलेलं असते अप्पर सस्पेन्शनला. त्याला एक मिरर ऍडजस्ट केलेला असतो की ज्याच्या साहाय्याने आपण डिफ्लेक्शन जे आहे कॉईलचं ते काय करू शकतो, मोजू शकतो. आणि हा जो आहे तो आयर्न कोर आपण दाखवला. हे लोअर सस्पेन्शन, या ठिकाणी हे हेलिकल स्प्रिंग याला जे आहे ते अटॅच केलेले आपल्याला या पद्धतीने पाहायला मिळते. आता हे कॉन्केव्ह पोल पीसेस वापरण्यामागचा उद्देश काय असतो, तर ह्या दोन्ही पोल पीसेसच्या मध्ये रेडियल मॅग्नेटिक फील्ड जे आहे ते काय होतं, क्रिएट होतं. त्याच्यामुळे ही रेक्टँग्युलर कॉईल कशीही फिरली, अशी समजा ट्विस्ट झाली, ह्या सस्पेन्शन फायबर ट्विस्ट झाल्यानंतर ही कॉईल रोटेट झाली, तर या कॉईलच्या दोन साइड्स ह्या नेहमी एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डला पॅरलल राहतात आणि दोन साइड्स ज्या आहेत त्या नेहमी परपेंडिक्युलर राहतात. आणि त्याच्यासाठी प्लेन मॅग्नेट्स वापरायच्या ऐवजी या ठिकाणी कॉन्केव्ह पोल पीसेस जे आहेत ते काय केले जातात, वापरले जातात, ज्याचा यूज आपल्याला रेडियल मॅग्नेटिक फील्ड जे आहे ते क्रिएट करण्यासाठी होतो. की ज्याच्यामुळं दोन साइड्स कशा राहतात, पॅरलल राहतात एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डला, आणि दोन साइड्स ज्या आहेत त्या कशा राहतात, परपेंडिक्युलर राहतात. ओके, आता या कॉईल मधून करंट पास केला की करंट कॅरिंग कॉईल आहे, एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड मध्ये जर आपण प्लेस केले ही, त्यामुळे ती कॉईल काय होते, डिफ्लेक्ट होते, कारण त्या कॉईल वरती टॉर्क ऍक्ट होते. आणि हे जे टॉर्क आहे ते किती असते, तर तो इज इक्वल टू NIBA. बरोबर, एवढं टॉर्क त्या कॉईल वरती आपल्याला ऍक्ट झालेलं पाहायला मिळते. ह्याच्यातलं N म्हणजे नंबर ऑफ टर्न्स असतात, I म्हणजे काय आहे, इज द करंट फ्लोइंग थ्रू द कॉईल, B इट इज द युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड आहे, आणि A दॅट इज द एरिया ऑफ द कॉईल असतो. या ठिकाणी साइन थीटाची जी किंमत आहे, साइन थीटा, ती आपण या ठिकाणी किती घेतो, 1 घेतो, कारण थीटा इज इक्वल टू किती असतो, 90 डिग्री असतो, आणि त्याच्यामुळं साइन 90 ची किंमत ही किती होते, 1 होते. त्याच्यामुळे तो आपण या ठिकाणी लिहिलेला नाही. बरोबर, आता या टॉर्कमुळं ही कॉईल डिफ्लेक्ट झाली की ह्याची जी स्प्रिंग आहे त्या स्प्रिंग मध्ये आपल्याला रिस्टोरिंग टॉर्क जे आहे ते काय झालेलं पाहायला मिळतं, क्रिएट झालेलं पाहायला मिळतं. आणि हे रिस्टोरिंग टॉर्क जे आहे ते किती असतं, हे रिस्टोरिंग टॉर्क किती असते, तर इट इज रिस्टोरिंग टॉर्क इज इक्वल टू, याचा फॉर्म्युला काय असतो, इट इज इक्वल टू K इंटू, सॉरी या ठिकाणी थीटाच्या ऐवजी फाय हे सिम्बॉल काय केलेलं आहे, वापरले, थीटा इंटू फाय. ते फक्त मॅग्निट्यूड घेतोय आपण. जसं SHM मध्ये सिंपल हार्मोनिक मोशन मध्ये F इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू -x किंवा F इज इक्वल टू तुम्ही -kx घेता ना, तसं अँग्युलर सिंपल हार्मोनिक मोशन मध्ये आपल्याला टॉर्क इज इक्वल टू K इंटू फाय लिहिता येतं, -K इंटू फाय. आपण फक्त त्याची डायरेक्शन याचा विचार करत नाही, आपण त्याच्यामुळे फक्त आपण मॅग्निट्यूड घेतोय, आणि म्हणून आपण हे या पद्धतीने काय करू शकतो, लिहू शकतो. आता ही कॉईल स्टेडी इक्विलिब्रियम पोझिशनला येते, त्यावेळेस हे जे टॉर्क आहे ह्याला डिफ्लेक्टिंग टॉर्क म्हणायचं, आणि हे जे आहे ते रिस्टोरिंग टॉर्क, म्हणजे त्या कॉईलला परत त्याच्या ओरिजिनल पोझिशनला रिस्टोर व्हायला मदत करतो, म्हणून याला रिस्टोरिंग टॉर्क म्हटलं जातं. आणि ज्यावेळेस कॉईल इक्विलिब्रियम मध्ये येते त्यावेळेस हे डिफ्लेक्टिंग टॉर्क इज ऑलवेज इक्वल टू काय असते, रिस्टोरिंग टॉर्क. अँड देयरफॉर वी कॅन राईट K इंटू फाय इज इक्वल टू, आपल्याला काय लिहिता येतं, NIBA
या पद्धतीने आपल्याला हे इक्वेशन काय करता येतं, लिहिता येतं. ओके, आता याच्यावरूनच मी जर फाय इज इक्वल टू घेतलं तर मला काय लिहिता येईल, इट इज NBA. हे NBA इथे घेतलं मी, आय बाजूला ठेवतो मी, डिवायडेड बाय हे के इंटू मला काय लिहिता येईल आय. आता याच्यामधला हा जो के आहे ना, दिस के इज कॉल्ड एज टॉर्शनल कॉन्स्टंट ऑफ द स्प्रिंग. ही जी स्प्रिंग आहे ना, त्या स्प्रिंगचा हा टॉर्शनल कॉन्स्टंट असतो, लक्षात ठेवायचं. वेअर के इज कॉल्ड एज टॉर्शनल कॉन्स्टंट ऑफ द स्प्रिंग. आणि त्याच्यावरून आपल्याला हे इक्वेशन लिहितात. आता ह्याच्यामध्ये बघा, फाय इज इक्वल टू ह्या इक्वेशन मध्ये एन नंबर ऑफ टर्न्स कॉन्स्टंट आहे, बी युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड आहे, बी कॉन्स्टंट आहे, ए एरिया ऑफ द लूप आहे तोही कॉन्स्टंट आहे, के कॉन्स्टंट आहे, टॉर्शनल कॉन्स्टंट म्हटले आपण, म्हणजे ही सर्व क्वांटिटी कॉन्स्टंट आहे. म्हणून आपण लिहू शकतो फाय इज प्रपोर्शनल टू आर. म्हणजे कॉईल मधून तुम्ही जेवढा करंट जास्त पास कराल तेवढं त्या कॉईलचं डिफ्लेक्शन कसं होणार आहे, जास्त असणार आहे. दॅट इज द करंट फ्लोइंग थ्रू द कॉईल इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द डिफ्लेक्शन ऑफ द कॉईल. ओके, दिस इज द प्रिन्सिपल ऑफ द मूव्हिंग कॉईल गॅल्व्हनोमीटर. दिस इज द कन्स्ट्रक्शन, वर्किंग अँड हे छोटंसं याचं डेरिवेशन आपल्याला या पद्धतीने काय करता येतं, सांगता येतं. ओके.